नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चोरीचा प्रयत्न करून थेट सैफवरच हल्ला करून हा हल्लेखोर अगदी शांततेत बाहेर पडला. या हल्लेखोराचे येतानाचे आणि जातानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील आपण सर्वांनी पाहिले आहेत. मात्र पळून जाण्यापूर्वी या हल्लेखोराला सैफच्या कर्मचाऱ्यांनी रूममध्ये लॉक करून ठेवलं होतं. मग तरी देखील तो बाहेर कसा पडला या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. अखेर लॉक असलेल्या रूममधून तो बाहेर कसा गेला याचा खुलासा खुद्द हल्लेखोरानेच केलाय. तर दुसरीकडे या हल्लेखोराच्या बाबतीत धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पाहूयात. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे. त्याने स्वतः या हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय. चोरीच्या उद्देशानं हा आरोपी पाईप आणि शाफ्टच्या मदतीनं सैफ अली खान राहत असलेल्या 12व्या मजल्यावर पोहोचला. त्यानंतर बाथरूमच्या खिडकीतून सैफच्या घरात प्रवेश केला. त्याच वेळी सैफ अली खान याच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिलं. त्यावर त्याने घरात काम करणाऱ्या मोलकरींकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर आरडाओरडा होताच सैफ अली खान स्वतः तिथे आला. त्याने आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या आरोपीने थेट सैफवरच हल्ला केला. या हल्ल्यात सैफच्या पाठीला मोठी दुखापत झाली. त्यानंतर मात्र घटनेचं गांभीर्य ओळखत घरातील कर्मचाऱ्यांनी आरोपीला रूममध्ये बंद केलं. मात्र शाफ्ट आणि पाईपच्या मदतीने हा हल्लेखोर अगदी सहज बंद केलेल्या रूमच्या बाहेर पडला आणि थेट इमारतीच्या बाहेर गेला. या आरोपीच्या बॅगेत हतोडा, स्क्रूड्रायव्हर आणि नायलॉनची दोरी सापडली. याचाच अर्थ हा आरोपी मागील अनेक दिवसांपासून चोरी करत असल्याचं दिसून येतं. मात्र त्याहून धक्कादायक खुलासा त्यानं केला असून या आरोपीला आपण सैफ अली खानच्या घरात चोरी करतोय हे माहितीच नव्हतं. हा आरोपी बाहेर पडल्यानंतर गार्डन जवळील एका बसस्टॉपवर झोपी गेला. तिथून त्यानं वरळीला पळ काढला आणि त्यानंतर लागलेल्या बातम्यांमधून या आरोपीला आपण सैफ अली खानच्या घरात चोरी करत असल्याचं समजलं. सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोराने या आधी देखील अनेक चोऱ्या केल्या आहेत. मात्र असं असलं तरीही तो पेशाने चोर नव्हता. तर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार तो बांगलादेशचा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरचा कुस्तीपटू होता. काही वर्षांपूर्वीपर्यंत तो बांगलादेशच्या कमी वजनी गटातून कुस्ती खेळायचा. मात्र खेळातून पैसा मिळणं आणि बेरोजगारीमुळे सतावल्यामुळे अखेर तो छुप्या पद्धतीनं भारतात आला. त्यानंतर मुंबईत येऊन त्याने स्वतःचं नाव बदललं. बिजॉय दास या नावाने तो मुंबईत राहू लागला. पुढे चांगल्या घरावर पाळत ठेवून तो लहान मोठ्या चोऱ्या करू लागला आणि अशीच चोरी करता करता तो थेट सैफ अली खानच्या घरात घुसला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. एकीकडे हा आरोपी आपल्याला आपण सैफ अली खानच्या घरात चोरी करतोय हे माहीतच नव्हतं असं सांगतोय, तर दुसरीकडे याच आरोपीने सैफ अली खानच्या घराबरोबरच इतर अभिनेत्यांच्या म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या घरांची सुद्धा चोरीच्या उद्देशाने रेकी केल्याची माहिती समोर येते. मुंबईत फिरत असताना या सगळ्याच सेलिब्रिटींच्या घरांबाबतची माहिती हा आरोपी गोळा करत असल्याची सुद्धा माहिती समोर येते. अर्थातच लहान मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा एखादा मोठा हात मारण्याच्या उद्देशाने त्यांनी सेलिब्रिटींची घरं टार्गेट केली होती असं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे अर्थातच यामध्ये नेमका हा आरोपी खरं बोलतोय की मग या बाकीच्या चर्चा नेमक्या खऱ्या आहेत हे सगळं पोलीस तपासातूनच समोर येईल. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.